पण मी त्यांना बोलून आलो की आणि तब्येत ठीक असं ते म्हणाले. त्यामुळं एक तर चांगली गोष्ट आहे, ते आउट ऑफ डेंजर आहेत आणि झालेला हल्ला अत्यंत निषेधार्थ आहे. अशा पद्धतीचे हल्ले होणं अत्यंत चुकीचं आहे आणि पोलिसांनी सांगितलं की आरोपी एकच होता आणि त्या झटापटीमध्ये त्या ठिकाणी त्याच्या मुलाला मात्र तो काहीतरी पैसे दिले पाहिजेत असं म्हणत होता आणि त्यानंतर सैफ अली खान उठले आणि त्यांनी त्याला पकडलं. त्या झटापटीमध्ये त्याने अशा पद्धतीने त्यांच्यावर वार केलेले आहेत. या प्रकरणाची सगळी चौकशी झाली पाहिजे आणि जो आरोपी आहे त्याला लवकर पकडलं पाहिजे अशी आपली मागणी आहे. आणि अशा पद्धतीची लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नक्कीच माननीय देवेंद्र फडणवीस सरकार जे आहे ते गंभीर आहे आणि अशा घटना घडू नयेत यासाठी नक्कीच मुंबई पोलीस प्रयत्न करतील अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे. नेमकी काय घटना घडली ते बोलले तुम्हाला? नेमकी काय घटना त्याबद्दल ते बोलले का? नाही, आता मला पोलिसांनी तर सांगितलं की त्या ठिकाणी काय तो चोरी करण्याच्या उद्देशानं तो त्या ठिकाणी आला होता आणि अशा पद्धतीनं घटना घडलेली आहे. त्याच्या मुलाला काहीतरी तो पैसे मागत होता आणि त्याला काही ते त्याचा प्लॅन सक्सेस झाला नाही, त्यामुळे त्यांनी चिडून अशा पद्धतीचा हल्ला केलेला आहे. आता त्यांचा मुलगा जो आहे लहान त्यांच्या बरोबर होता त्यालाही काही इजा वगैरे झाले किंवा त्याबद्दल त्यांची बाकी घरच्यांची प्रकृती कशी आहे, त्यांची मानसिकता कशी आहे? आता मी अली खान यांना बोलून आलो आणि तब्येत ठीक असते ते म्हणाले आणि डॉक्टर त्यांना तपासतायत आणि तब्येत त्यांची आउट ऑफ डेंजर आहे, ठीक आहे. आणि त्याच्या मुलाला आणि ते काही मला माहिती नाही आहे, पण जखमी ते फक्त सैफ अली खान झालेले आहेत आणि ते त्यांची तब्येत अत्यंत चांगली आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही बाबत बोललात का? मुख्यमंत्र्यांशी तुमच्या काही याबाबत बोलणं झालेलं आहे का? हा, मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची काही बोललेलं नाही, पण मी नक्की त्यांना मेसेज देणार आहे. मी इथं बघून आलेलो आहे आणि सैफ अली खान जे आहे ते आउट ऑफ डेंजर असले तरीही अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी मुंबई पोलिसांना स्ट्रिक्ट तसे आदेश देणं अत्यंत आवश्यक आहे आणि अशा घटना घडता कामा नयेत अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. या जी घटना घडली त्याच्यानंतर अनेक जे आहेत ती तर्कवितर्क लढवण्यात आले. जितेंद्र आव्हाडांनी आरोप केलेला आहे, अनेकांनी असे आरोप केलेले आहेत की वेगळ्या दृष्टीने या घटनेकडे बघतायत, आरोप प्रत्यारोप होत आहेत. मला वाटतं की आता आरोप प्रत्यारोप वगैरे मला वाटतं अशा घटना घडतात याचा सर्वांनी मिळून निषेध केला पाहिजे. त्याच्यामध्ये राजकारण आणण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. घटना घडलेली ही वस्तुस्थिती आहे आणि अशा घटना घडू नयेत यासाठी होम डिपार्टमेंटचे प्रयत्न नक्कीच सुरू आहेत आणि जितेंद्र आव्हाड असतील किंवा आणि कुणी असतील अपोजिशनने मला वाटतं की याच्यात राजकारण न करता आरोपीला कशी शिक्षा होईल आणि अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारला त्यांनी काय सुझाव देणं अत्यंत आवश्यक आहे आणि नक्की त्यासाठी सरकार होम मिनिस्ट्री त्यासाठी प्रयत्न करेल. पण झालेली घटना ही दुर्दैवी आहे, गंभीर आहे आणि अशा घटना घडू नयेत याचा आम्ही पोलीस डिपार्टमेंटने प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आपकी क्या सैफ अली खान से कोई बातचीत हुई है? क्या कहा स्वास्थ्य को लेकर उन्होंने? नहीं, सैफ अली खान से मेरी बातचीत मतलब अभी वो तो एडमिट है, वहाँ आईसीयू में है, लेकिन वहाँ नर्स उनको एग्जामिन कर रही थी, उनको दवा दे रही थी, लेकिन मैंने उनसे बात किया और उन्होंने भी बोला कि मेरी तबीयत ठीक है, तो वो आउट ऑफ डेंजर है और उसमें कोई डरने की बात नहीं है. लेकिन घटना जो घटी है बहुत अच्छी घटना नहीं है. सवाल उठ रहे हैं मुंबई की सिक्योरिटी पे, बहुत सवाल उठ रहे हैं. हाँ, मुंबई की सिक्योरिटी जो है मुंबई पुलिस उसके लिए बहुत बड़ी स्ट्रांग पुलिस है, लेकिन उसके बावजूद भी ऐसी घटना घटना ठीक नहीं है. जरूर मुंबई पुलिस ने ध्यान देने की आवश्यकता है और ऐसी बिल्डिंगों में कैसी सिक्योरिटी दे सकते हैं या जो सोसाइटी होती है बिल्डिंग की उन्होंने भी अपनी सिक्योरिटी वहाँ रखने की आवश्यकता है और ना कि कोई ऐसा अनजान आदमी मतलब किसी फ्लैट में जाए. तो उसके लिए सोसाइटी ने भी कोई नियमावली बनाने की आवश्यकता है और पुलिस ने भी ध्यान देना चाहिए. ये हमारा ओपिनियन ऐसा है. तर ही घटना दुर्दैवी असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलेलं आहे.